आपण मग त्या महाराष्ट्र देशा एबीपी माझावर भंडारा गोंदिया संदर्भातली एक बातमी आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलेली होती आणि राहुल गांधी आणि नाना पटोले यांची भेट झालेली आहे। याच अनुषंगाने नेमकं काय घडलं भेटीमध्ये आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, भेटीमध्ये नेमकं काय घडलं? अश्विन, खरं तर आज दुपारी प्रफुल्ल पटेल यांनी तिकडे जाहीर केलेलं होतं की भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादी लढेल। त्याच्यानंतर नाना पटोले राहुल गांधींच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांचं म्हणणं हे होतं की जोपर्यंत हायकमांड निर्णय देत नाही तोपर्यंत आमचा दावा जो आहे या जागेवरचा तो कायम असेल। त्याच्यामुळे या बैठकीत काय होतं हे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। काँग्रेसचे जे महाराष्ट्र प्रभारी आहेत मोहन प्रकाश ते आणि नाना पटोले यांची राहुल गांधींसोबत आता थोड्या वेळापूर्वी भेट झाली आणि बाहेर आल्यानंतर या दोघांनीही सांगितलेलं आहे की काँग्रेसनं ही जागा राष्ट्रवादी द्यायचं कबूल केलेलं आहे। ही जागा सोडायला तयार झालेला आहे काँग्रेस। आणि नाना पटोलेंनी हे देखील सांगितलं की भंडारा गोंदियाची सीट सोडण्याचा मला कुठलाही खेद किंवा नाखुशी नाहीये। अगदी खुशीखुशीनं हा निर्णय जो आहे हायकमांडचा तो मी स्वीकारत आहे आणि ही सीट किंवा ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी देखील माझी असेल। अर्थात याच्या बदल्यात काँग्रेसला नक्कीच काहीतरी मिळणं अपेक्षित असेल। ते नेमकं काय असणार आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये। पण या भेटीमध्ये आपलं म्हणणं जे आहे ते नाना पटोलेंनी राहुल गांधींसमोर मांडलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।